अभी मजा आएगा ना भिड़ो. आत्तापर्यंत होतो पेंडिंगला, आता हळूहळू आलोय ट्रेंडिंगला. खणखणीत नाना शेट, ज्या दिवशी वाजन ना अख्खं मार्केट आपल्या नावानीच गाजल. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे, त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शिकीपॅकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्हाला तिथे जाऊन इम्पोर्ट करून घ्यायचं आहे बिटमार्क आणि शिकीपॅक. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर मित्रांनो, तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा आहे तुमचा किंवा भावाचा, तुम्हाला कोणाला पण कोणता फोटो ॲड करायचा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा फोटो शेवटपर्यंत ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला इथे थ्री डॉटवरती जायचं आहे. गेल्यानंतर फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर हा फोटो असा शेवटपर्यंत ठेवायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला इथे दुसऱ्या बिटला यायचं आहे. त्यानंतर इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे कट करायचा आहे फोटो. तर अशाच प्रकारे तुम्हाला जिथपर्यंत बिट आहेत त्या तुम्हाला अशाच प्रकारे फोटो कट करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो कट करून घेतो. तर मित्रांनो, मी सगळे फोटो कट करून घेतलेले आहेत. तर फोटो कट केल्यानंतर तुम्हाला इथे फोटोला शिकीपॅक देण्यासाठी तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शिकीपॅक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकीपॅक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, थ्री डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, हा वाला इफेक्ट पहिलावाला इफेक्ट ह्या पहिल्या फोटोला द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते 10.21च्या बिटला यायचं आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला हा वाला इफेक्ट फक्त 2 फोटोंलाच द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शिकीपॅक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकीपॅक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, थ्री डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. तर तुम्हाला आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 2.24च्या बिटच्या पुढचे फोटो आहेत त्यांना क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला सांगतो, हा वाला इफेक्ट तुम्हाला इथे 10.21च्या बिटपर्यंतच तुम्हाला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर या छोट्या छोट्या फोटोला तुम्हाला दुसरा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर आपण आधी हा वाला इफेक्ट देऊया. तर आपला हा वाला इफेक्ट देऊन झालेला आहे. तर त्यानंतर या छोट्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शिकीपॅक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकीपॅक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा 3 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे आता जे पण आपले छोटे फोटो आहेत त्या सगळ्यांना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर सगळ्या फोटोंना मी इफेक्ट देतो. तर मी सगळ्या फोटोंना इफेक्ट दिलेला आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्यूशन पाहिजे असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नहीं, सोचिए मत,
सब्सक्राइब कीजिए।